आजच्या या आपल्या क्लासमध्ये मायक्रोसॉफ्ट वर्डमधले जे येणारे जे महत्त्वपूर्ण प्रश्न असतात संदर्भात ते आपण पाहणार आहोत. तर 20च्या समोरचे आपण प्रश्न पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न 20वा प्रश्न असा आहे, दिलेल्या वर्ड डॉक्युमेंट दुसऱ्या वाक्याला हायलाईट कलर बदलून 50% ग्रे करा, असा प्रश्न आहे. तो कसा करायचा ते आपण पाहूत. ते दिलेले डॉक्युमेंट आहे, यातला दुसरा जे वाक्य आहे दुसऱ्या वाक्याला इथं क्लिक करायचं आहे. हायलाईट कलर इथं आहे आणि याच्यात 50% ग्रे हा कलर आहे, हा 25% आहे, हा 50% ग्रे आहे. इथं क्लिक करायचं, सबमिटवर टिक करायचं. पुढचा प्रश्न करून बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये 5व्या वाक्याचा टेक्स्ट कलर डार्क ब्ल्यू करा. टेक्स्ट कलर आपल्याला बदलायचा आहे, डार्क ब्ल्यू करायचा आहे. टेक्स्ट म्हणजे अक्षराचा कलर असतो. तर 5व्या वाक्याला क्लिक करायचं, टेक्स्ट कलरवर जायचं आणि डार्क ब्ल्यू कलर हा बघायचा कुठला आहे, तो आहे का, टीप येते अशी कलरची, त्याच्यावर क्लिक करायचं, डार्क ब्ल्यू कलर घेऊन टाकून द्यायचं. पुढचा प्रश्न घ्यायचा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पहिले वाक्य येलो कलरने हायलाईट करायचं. पहिले वाक्यच येलो कलरनं हायलाईट करायचं. तर पहिल्या वाक्याला क्लिक करायचं, इथं जायचं, हायलाईट करून येलो कलर घ्यायचा आणि सबमिट करायचं. एक एक प्रश्न 2-2, 3-3 वेळेस करून बघायचं, जेणेकरून आपल्याला प्रश्न कळतील. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कीबोर्ड या टेक्स्टला कॅपिटल बदलून अप्पर केस करा. दिलेलं डॉक्युमेंट आहे, याच्यातलं शोधायचं आपल्याला कीबोर्ड टेक्स्ट कुठं आहे लिहिलेलं, याच्यात येत आहे, याला कॅपिटल करायचं आहे, या शब्दालाच कॅपिटल करायचं आहे आणि इथं जायचं, अप्पर केस करायचं. एखाद्या शब्दाला ज्यावेळेस डबल क्लिक करतात तर ते शब्द सिलेक्ट होते. असं 2दा क्लिक केलं, 3 वेळेस क्लिक केलं समजा कंटिन्युअसली, असं 1 2 3, तर पूर्ण असं पूर्ण पॅराग्राफ सिलेक्ट होतो. परंतु शब्दावरच डबल जर क्लिक केलं तर शब्दच फक्त सिलेक्ट होतो, एवढाच. 2दा क्लिक केलं तर या शब्दाला आपण अप्पर केस केलं. सबमिट करून बघा. पुढचा प्रश्न. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंट दुसऱ्या वाक्याची केस बदलून अप्पर केस करायची. दुसऱ्या वाक्याची शब्द नाही तर दुसऱ्या वाक्याचीच आपल्याला पूर्ण दुसऱ्या वाक्यालाच अप्पर केस करायचं आहे. तर या डबल केसवर जायचं, या टूलवर जायचं, याला अप्पर केस इथंच आहे. लोअर केस म्हणजे स्मॉल लेटर, कॅपिटल ईच वर्ड म्हणजे प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर कॅपिटल. इथं अप्पर केस म्हणलं तर पूर्ण हे जे लिहिलेलं वाक्य आहे दुसरं वाक्य पूर्ण कॅपिटलमध्ये आलं. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये सर्व डॉक्युमेंटला कॅपिटल बदलून अप्पर केस करायचं, लोअर केस करायचं, कॅपिटल बदलून लोअर केस करायचं. हे पूर्ण दिलेलं डॉक्युमेंट आहे. सर्व डॉक्युमेंटला म्हणलंय, सर्व शब्द आला आपल्या ह्याच्यात, तर इथं सिलेक्ट टू ऑल करायचं. असं पूर्ण सिलेक्ट झालं आणि याला कॅपिटलेशन बदलून लोअर केस करायचं. हे कॅपिटलेशन बदलून लोअर केस, इथं जायचं, लोअर केस करायचं, लोअर केसवर क्लिक करायचं, इथं क्लिक करायचं, मग याला सबमिट करायचं. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये द समर हेल्प युअर चाइल्ड पासून सुरू पॅराग्राफला अप्पर केस करायचं. म्हणजे अशी जो पॅराग्राफ, ज्या पॅराग्राफची सुरुवातच या वाक्यापासून होते, दिस समर युअर चाइल्ड हेल्प युअर चाइल्ड, हा जो पॅराग्राफ आहे हा पूर्ण पॅराग्राफ सिलेक्ट करायचा आहे. या सगळ्या माहिती याच्यातली अप्पर केस करायचे, याला अप्पर केस करायचं. असे एक मार्काचे प्रश्न एक्झामला येत असतात, म्हणून ते परफेक्ट होऊन जायला पाहिजे. अप्पर केस, लोअर केस सगळं असं. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये द मेन ऑफ एव्हरी पासून सुरू होणारा पॅराग्राफ जो आहे त्याला जस्टिफाय करायचं आहे. पॅराग्राफला जस्टिफाय कसं करतात, द मेन ऑफ आर्म, याला सगळं पॅराग्राफला सिलेक्ट करायचं. या पूर्ण पॅराग्राफला आपल्याला जस्टिफाय करायचं आहे. तर जस्टिफाय अलाइनमेंट आहे ही, तर ही लेफ्ट आहे, ही सेंटर आहे, राईट आहे. हा जो टूल आहे याचं नाव आहे जस्टिफाय. इथं क्लिक करायचं, पूर्ण जस्टिफाय होऊन जायलाच सबमिट करायचं. पुढचा प्रश्न. दिलेल्या डॉक्युमेंट दुसऱ्या वाक्याला अलाइनमेंट सेंटर करायची. दुसऱ्या वाक्याची अलाइनमेंट आपल्याला सेंटर करायची. दुसऱ्या वाक्य आहे इथे क्लिक करायचं, दुसऱ्या वाक्यालाच क्लिक करायचं, असं सेंटरला क्लिक करायचं, सेंटरला येते असं, सबमिटला टिक करायचं. दिलेल्या डॉक्युमेंट चौथ्या वाक्याला जस्टिफाय करा. परत प्रश्न जस्टिफाय करायचा आला आहे. चौथ्या वाक्याला क्लिक करायचं, जस्टिफाय डब्बा हा टूल हा इथं क्लिक करायचं, सबमिटला टिक करायचं.
त्या पुढचा प्रश्न, दिलेल्या वर्डमध्ये चित्र आपल्या लेफ्टला अलाइन करायचं, चित्रालाच अलाइन करायचं. जसं माहितीला आपण अलाइन केलं लेफ्टला, सेंटरला, राईटला, तसं हे चित्राला सुद्धा लेफ्टला आलं, चित्राला क्लिक करायचं, लेफ्टला क्लिक करायचं, लेफ्टला तर सेंटरला म्हणजे सेंटरला, राईटला म्हणजे राईटला. इथं सेंटरला म्हणलं आहे तर चित्र सेंटरला घेतला किंवा लेफ्टला घेतला म्हणजे लेफ्टला घ्यायचं. त्या परीक्षेत आपल्याला प्रश्नामध्ये असं दिलं आहे की दिलेलं डॉक्युमेंट लेफ्टलाच अलाइन करायचं, लेफ्टला म्हणजे इथं क्लिक करायचं, सबमिट करायचं. दिलेल्या डॉक्युमेंट सर्व टेक्स्ट सेंटरला अलाइन करा. टेक्स्ट म्हणजे मजकूर, मजकूर म्हणजे माहिती, लिहिलेली माहितीला टेक्स्ट म्हणतात. सगळ्यालाच आपल्याला सेंटरला घ्यायचं आहे. तर सिलेक्ट ऑल करायचं सरळ सरळ जाऊन इथं आणि सेंटरला टिक करायचं, सेंटरच्या लाईनवर क्लिक करायचं. तर प्रत्येक लाईन ही सेंटरला आलेली दिसेल अशी. त्या पुढचा प्रश्न, दिलेल्या डॉक्युमेंट म्हणजे दुसऱ्या वाक्याचे लाईन स्पेसिंग मल्टिपल 3 करायचं. दुसऱ्या वाक्याचंच लाईन काय करायचं आहे, दुसऱ्या वाक्याला क्लिक करायचं आहे. तर लाईन स्पेसिंग म्हणजे लाईन स्पेसिंग टूल हा आहे, दिसते का. मग लाईनमध्ये अंतर कधी सोडायचं असा प्रश्न आला, लाईन स्पेसिंग सोडा 2चं, 3चं, 1.5चं. तर इथं या लाईन स्पेसिंगवर जायचं आणि इथं किती लाईन स्पेसिंग म्हणलं 3 म्हणलं, 3ला 3 करायचं असं आणि याला सबमिट करायचं. पण परीक्षेत प्रश्न असा येतो, लाईन स्पेसिंग 3 करा, डबल करा मध्ये. तिसऱ्या वाक्याचं लाईन स्पेसिंग डबल करा म्हणते. डबल करा म्हणजे 2 करायचं. दुसऱ्या वाक्याला क्लिक करायचं, लाईन स्पेसिंगवर जायचं, इथं लाईन स्पेसिंगवर जायचं आणि डबल म्हणलं तर 2 करायचं असं. त्यानंतर प्रश्न आणखी बदलला, तिसऱ्या वाक्यात लाईन स्पेसिंग 1.5 करा, तिथंच जायचं, 1.5 करायचं, 2च्या वर 1.5 आहे. आणि आणखी प्रश्न असा, तिसऱ्या वाक्याचं लाईन स्पेसिंग 4 करा म्हणजे. तिसऱ्या वाक्याचं लाईन स्पेसिंग 4 करायचं. तर तिसऱ्या वाक्याला क्लिक करायचं, इथं लाईन स्पेसिंगवरच जायचं. आता इथं 1 आहे, 1.5 आहे, 2 आहे, 2.5 आहे, 3 आहे, पण 4 आहे काय. तर या खालच्या ऑप्शनवर जायचं, ऑप्शनवर जायचं. दिसते का ऑप्शन इथं, इथं क्लिक करायचं आणि सरळ या डब्यामध्ये 4 लिहून टाकून द्यायचा आणि याला ओके करायचं. इथं अल्टिमेटिक मल्टिपल येते, ओके करायचं आणि सबमिट करायचं. दिलेले डॉक्युमेंट ABCD फॉर्मॅटमध्ये युनिटमध्ये अप्लाय करा. हे दिलेले डॉक्युमेंट आहे, याला ABCD असं प्रत्येकाला असं पॉईंट द्यायचे ABCDचे. ते सिलेक्ट ऑल करायचं. आपण पहिल्यांदा पूर्ण टेक्स्ट सिलेक्ट करायचं. हे सगळं असं या ABCD या नंबरवर जायचं, टूल दिसते नंबर, ह्याच्यातनं ABCD घ्यायचं. हे असं तर प्रत्येकाला असं ABCD ऑटोमॅटिक आलं का असं प्रत्येकानं एक एक प्रश्न 2-2, 3 दिवस करून बघायचं. रिटर्न करून घेऊ शकता, परत तोच प्रश्न घेऊ शकता. असं काही नाही की बा एकदा केलं की संपलं. पण ज्यावेळेस जास्त वेळेस आपण प्रॅक्टिस करता त्या प्रश्नाची, तर प्रश्न आपल्या लक्षात राहते आणि ते आपण प्रश्न कसा करायचा हे आपल्याला माहीत होऊन जातं. असा प्रश्न डबल प्रश्न करून बघायचं. एकदा केलं की मला आलं म्हणायचं नाही. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पॅराग्राफ मार्क, लाईन ब्रेक, टॅब स्टॉप, नॉन प्रिंटिंग कॅरेक्टर दाखवा म्हणलं आहे. तर सगळे पॅराग्राफ मार्क, कुठं पॅराग्राफ पडला, लाईन कुठं पडली, ब्रेक झालं, टॅब स्टॉप कुठं पडला, नॉन प्रिंटिंग कॅरेक्टर कुठं आहे हे पाहण्यासाठी हा जो टूल दिसतोय बारीक छोटासा इथला, याच्यावर फक्त क्लिक करायचं. तर याच्यावर क्लिक केलं की असे पॅराग्राफ मार्क कुठं पडला, हा पॅराग्राफ मार्क दाखवतो असा. याला सबमिट करायचं. असे प्रश्न येतील आपल्याला एक्झाममध्ये. 6व्या पॅराग्राफ 6 मधील जे नंबर आहे असे रोमनमध्ये आहे, त्याला आपल्याला असं ABCDमध्ये घ्यायचं, स्टार्ट करायचं. पॅराग्राफ 6वा पॅराग्राफ बघायचा, पहिला, दुसरा, तिसरा झाल्यानंतर एक खालचा 4था, 5वा, हा 6वा आहे. 6व्या पॅराग्राफमध्ये हे जे वाक्य दिसत रोमन दिसत नंबर सगळे असे, तर मला असं ABCDमध्ये पाहिजे. तर 6व्या पॅराग्राफमधल्याच माहितीला सिलेक्ट करायचं असं आणि इथं जायचं, याला ABCD अप्लाय करायचं. हे नंबर बदलतील असं बदला म्हणून सांगितलं. असा प्रश्न करून बघायचा आपण. शेवटचा प्रश्न मी सांगतो या आपल्या याच्यातला आजच्या सेक्शनमधला, दिलेल्या डॉक्युमेंटची यादी चढत्या क्रमानं सॉर्ट करा म्हणलं. दिलेली यादी आहे आपल्याला, ही यादी आहे. तर ही यादी चढत्या क्रमानं म्हणजे ज्याला आपण असेंडिंगमध्ये म्हणता. तर Aचे नाव पहिले, Bचे, Cचे, Dचे आणि सर्वात शेवटी Zचं असं नाव आहे. तर असेंडिंग म्हणतात. तर पूर्ण यादीला सिलेक्ट करायचं असं. हा जो टूल दिसतो महत्त्वपूर्ण टूल आहे, याचं नाव आहे सॉर्ट. कुठली माहिती चढत्या क्रमानं उतरत्या क्रमासाठी आपण करून पाहिलेलं आहे. याच्यावर क्लिक करायचं, याला असेंडिंगला टिक करायचं, ओके करायचं. यादी पहिले सिस्टमॅटिक लागली आणि याला सबमिट करून बघा. आता हे आपले सगळे प्रश्न झाले.
वर्डमधले आपण आज 20 ते 40चे प्रश्न पाहिले. उद्या 40च्या प्रश्न पुढे सांगणार आहे. तर हे सगळे प्रश्न तुम्ही करून बघायचे आहेत, रिपीट करून बघायचे आहेत, जेणेकरून आपलं परफेक्ट आपल्याला हे 150 प्रश्न कंप्लीट करायचे आहेत या ॲप्लिकेशनमधले. आणि मगच आपलं वर्ड चांगलं परफेक्ट होईल. कारण प्रश्न एक्झाम ही प्रॅक्टिकल आणि थिअरी दोन्ही गोष्टीवर असते. असेच प्रश्न त्यात येत असतात. या गोष्टीकडे लक्ष ठेवून आपले हे प्रश्न कव्हर करणं आपल्याला गरज आहे. तर हा व्हिडिओ आवडला तुम्हाला तर नक्कीच तुम्ही लाईक करा, शेअर करा. आपल्या ग्रुपला हा व्हिडिओ टाकतो मी. तर याला